रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये दिनांक 12 ऑक्टोबर 2020 रोजी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असलेल्या आरोपी महेश लटपटे याला पुणे सत्र न्यायालयाने दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी 20 वर्ष सश्रम कारावासाची आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। याबाबत रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील आरोपी महेश लटपटे याच्या विरुद्ध गुन्ह्याच्या तपासी अधिकारी दौंड विभागाचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दास यांनी सखोल तपास करून विशेष न्यायालय जिल्हा आणि सत्र न्यायालय शिवाजीनगर पुणे कोर्टात पुराव्यासह दोषारोपपत्र दाखल केले होते। सदर केसची सुनावणी चालू असताना आरोपींना जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालय यांच्या कोर्टात अर्ज दाखल केला असता कोर्टाने सदरचा अर्ज रद्द केल्याने आरोपींना जामिनासाठी दिल्ली सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता। यावेळी शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करत वेळोवेळी सदर केसमध्ये पाठपुरावा केल्याने सदर आरोपीचा जामीन अर्ज रद्द झाला होता। तसेच सदर केसच्या सुनावणी दरम्यान गुन्ह्यातील साक्षीदार यांना रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी साक्षीदार यांना वेळेत कोर्टात हजर ठेवून पाठपुरावा केला होता। साक्षी पुराव्याच्या आधारे पुणे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.आर. नरवडे यांनी दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी आरोपी महेश लटपटे याला 20 वर्ष सश्रम कारावासाची तसेच 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे।